की बीड जिल्ह्याची ओळख आता वेगळ्याच पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रभर होते. पण भाऊ अशातला काही भाग नाही. आता आमचे स्वर्गीय अमोल भाया गंजर असतील त्यावेळेस तर मी बीडमध्ये तिसरीला भाऊ शिकायला होतं. परंतु ती व्यक्ती अशी काही कुठल्या राजघराण्यातून जन्माला आलेली नव्हती. ना कुठलं राजकीय पाठबळ होतं, ना कुठली भावकी पेशा अशी होती की एखाद्या गावात तरी त्याच्या जीवावर काही वैयक्तिक सर्वसामान्य माणसासाठी रात्रंदिवस दवाखान्यात सुखादुखात पळून या ठिकाणी त्या माणसाने लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आणि स्वतःचं अस्तित्व या जिल्ह्यात निर्माण केलं. त्याच पद्धतीनं माझे स्वप्नीलभाई गंजर त्यांचे बंधू आहेत, गेली अनेक वर्षापासून समाजकार्यात काम करतायत. त्यांचंही काम आजही बघितलं की कुठल्याही इलेक्शनमुळे निवडणुकीमुळे नाही, तर आपण समाजासाठी काहीतरी बांधिलकी आहे त्या पद्धतीने स्वप्नील भाया काम करतायत.